नमस्कार मित्रांनो, डॉक्टर मोरे शेअर मार्केट या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, एक फायनान्शियल जगामध्ये आपण एक ॲसेट लायबिलिटी हा शब्द ऐकून असतोय, परंतु ते एक ॲसेट म्हणजे काय, लायबिलिटी म्हणजे काय, त्याचं जे काय आहे कन्सेप्ट ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, ॲसेट म्हणजे काय, तर सर्वप्रथम ॲसेट म्हणजे एक अशी गोष्ट किंवा अशी वस्तू की जी आपल्या खिशामध्ये पैसे वाढवते किंवा जी गोष्टीमुळे आपले पैशामध्ये वाढ होती त्या गोष्टीला आपण ॲसेट म्हणतो। मग ॲसेटचा मराठी अर्थ होतो मालमत्ता। तर मग अशा अशा वस्तू कोणत्या आहेत मित्रांनो, किंवा अशी गोष्ट कोणत्या आहेत की ज्या वस्तूमुळे आपलं स्वतःचे एक पैसे बाबतीत किंवा आपले पैसे वाढतात। मग पूर्णपणे आपण एक स्वतःला जर म्हणजे आपल्याला जर आपलं एक आर्थिक भविष्य जर चांगलं सुधारणा करायचं असेल तर स्वतःमध्ये एक ॲसेटचं प्रमाण आपल्या याच्यामध्ये वाढवणं गरजेचं असतं आपल्या पोर्टफोलिओमध्ये। तर एक ॲसेटचे वेगवेगळे प्रकार असतात, परंतु एक ॲसेट म्हणजे काय, एक साधारण बघायला गेलं तर एक उदाहरणार्थ एक जमीन असणं किंवा एखादा प्लॉटिंग असणं किंवा एखादी सोनं किंवा चांदी किंवा आपण शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो ती एक आपलं ॲसेटच आहे, किंवा आपण एखादं ऑफिस घेतो बिझनेससाठी ते आपलं ॲसेट आहे, किंवा आपण एक बिझनेसमध्ये ज्या काही वस्तू घेतो ते आपलं ॲसेट आहे। कारण की त्या वस्तू किंवा ती जी काही गोष्ट आहेत त्याचं हळूहळू व्हॅल्युएशन वाढत जातं किंवा एखादी वस्तू आपल्यासाठी बेनिफिट देते, त्याच्यामुळे ते आपल्यासाठी ॲसेट असते, म्हणजे ते आपल्यासाठी एक मालमत्ता तयार होते। मग श्रीमंत आणि गरीब यामधलं जर फरक बघायला गेलं मित्रांनो, तर गरीबाकडे ॲसेट थोडं कमी असतात आणि श्रीमंताकडे ॲसेट जास्त असतात। मग आपल्याला जर एक पूर्णपणे जर पैशाचं नियोजन करायचं असेल मित्रांनो, ह्या ॲसेट आणि लायबिलिटी याच्यातला जर फरक जाणून घेतला तर आपले काही मराठी माणसं अशी आहेत की त्यांना पूर्ण म्हणजे ॲसेट आणि लायबिलिटीज काय त्या गोष्टी लक्षात येत नाहीत। मग श्रीमंताकडे ॲसेट जास्त असतात त्याच्यामुळे कुठेतरी त्यांच्या प्रॉपर्ट्या असतात आणि ते वाढत चालतात, मग गरीबाकडे आपलं तसं नसतं। त्यामुळे आपण आपल्या आयुष्यामध्ये ॲसेट वाढवणं गरजेचं आहे। आणि त्याचंच एक उलट जर म्हणलं तर एक लायबिलिटी म्हणजे काय, दायित्व, त्याचा असं मराठी अर्थ होतो। लायबिलिटी म्हणजे एक अशी गोष्ट किंवा अशी वस्तू की ज्या वस्तूमुळे आपल्या खिशातले पैसे कमी होतात किंवा ज्या वस्तूमुळे आपल्या खिशात खर्च होतो, म्हणजे खर्च होणं म्हणजे लायबिलिटी आहे। मग लायबिलिटी म्हणजे काय, एक साधारण एक तुमच्या डोक्यावर असणारं एक आर्थिक ओझं, त्याला असंही आपण मराठी भाषेत म्हणू शकतो। मग लायबिलिटी जर बघायला गेलं मित्रांनो तर म्हणजे कर्ज असतंय किंवा आपल्या घरावर समजा आपण होम लोन घेतलंय तर होम लोनची काय घरावरचं कर्ज आहे ते आपली झाली लायबिलिटी, किंवा आपलं जे काही रेग्युलर दैनंदिन जीवनात खर्च होणार आहे तो पण झाला लायबिलिटी, किंवा आपण गाडी घेतली गाडीचा हप्ता भरतोय तो पण झाली लायबिलिटी। एखादी गाडी घेतली आपण त्या गाडीचा काहीच यूज नसताना पण जर 10 लाखाची जर गाडी घेत असेल तर गाडीचं जर कुठेतरी हळूहळू मित्रांनो व्हॅल्युएशन कमी होते, कारण की गाडी जुनी होत चालली, ती एक आपली लायबिलिटी असते। मग श्रीमंत माणसं गरीब माणसं ह्याच्यात हेच कम्पेअर होतं, किंवा श्रीमंत माणसं पूर्ण ह्या गोष्टीचा विचार करून हे करतात। आपली मराठी माणसं मित्रांनो एक ॲसेट कमी आणि लायबिलिटी जास्त करून ठेवतात, म्हणजे एक अननेसेसरी गाडीची गरज नसताना पण थोडं लाखो रुपये गाडीवर खर्च करतात आणि गाडी घेतात आणि त्या गाडीचं कुठेतरी 2 वर्ष 4 वर्षांनी कुठेतरी त्याचे 50% सुद्धा व्हॅल्युएशन राहत नाही। मग ती गाडी ही कुठेतरी त्या माणसाच्या खिशातून पैशाची व्हॅल्युएशन कमी करत चालली, म्हणजे लॉस होतो त्या गाडीमुळे मित्रांनो। मग तीच गाडीचा जर आपल्याला भरपूर काही फायदा असेल तर गाडी घ्यावाच, मी म्हणत नाही गाडी नाही घ्यायची, परंतु कसं आहे एक आपलं एक स्वतःचं एक फायनान्शियल कंडिशन बघून आपण त्या गोष्टी ठरवल्या पाहिजेत। मग आपल्याला जर श्रीमंतकडे मार्ग जर करायचा असेल तर आपल्याला आपल्या आयुष्यात ॲसेटचं प्रमाण वाढवून लायबिलिटीचं प्रमाण कमी करावं लागेल। त्याच्यामुळे सुरुवातीला सर्वप्रथम एक ॲसेट आणि लायबिलिटी या दोन्हीतल्या गोष्टी लक्षात घ्या, दोन्हीमध्ये फरक ओळखून घ्या। मग लायबिलिटी म्हणजे काय, एखाद्या वेळेस तुम्ही तुमच्या ज्या काही फायनान्शियल बर्डन असते ती तुमची लायबिलिटी असते। मग तुम्हाला जर तुमची एक लाईफ जर बॅलन्स करून जर चालायची असेल मित्रांनो तर लायबिलिटी कमी करून जर ॲसेट वाढवलं तर तुम्ही बाकीच्या कुठल्या तरी बऱ्यापैकी पॅरामीटरवर हे करून तुमची एक आर्थिक भविष्य तुमचं चांगलं होऊ शकतं। मग ॲसेट वाढवण्यासाठी एक आपलं स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट कंपनीमध्ये गुंतवणूक करतो ती एक गुंतवणूक सगळ्यात चांगल्या पद्धतीचं ॲसेट आहे, की जे ॲसेट वर्षाला तुम्हाला 15 ते 20% ग्रोथ देतं। तशी तुम्ही गुंतवणूक करायला सुरुवात करा मित्रांनो, तुम्ही म्युच्युअल फंड चालू करा किंवा डायरेक्ट स्टॉकमध्ये गुंतवणूक करा। ज्या काही फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट आहेत चांगले त्यामध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुमचं ॲसेटचं प्रमाण तुमच्या ह्याच्यात वाढेल, कुठेतरी आर्थिक प्रगती सुरुवात होईल। तर एक काही गुंतवणुकी बाबतीत किंवा एक आम्ही फायनान्शियल युट्यूबर्स आहेतच इन्फ्लुएन्सर की बऱ्यापैकी तुम्हाला एक स्टॉक मार्केटचं किंवा बाकीचं ऑर्डर देतो, त्या गोष्टीत तुम्ही एक नॉलेज घेत चला आणि बऱ्यापैकी म्हणजे तुम्हाला हळूहळू गोष्टी एक लक्षात येतीलच। चालेल, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा, मित्रांना आपल्या शेअर करा, म्हणजे त्यांनाही कुठेतरी एक फायनान्शियल आपल्या ह्याच्यामधलं बऱ्यापैकी एक गोष्टी लक्षात येतील। धन्यवाद।